अशा प्रकारे आज आपण सुकं चिकन बनवूया। हे अर्धा किलो चिकन आहे। ह्या चिकनला मी अर्ध लिंबू, मीठ, मालवणी मसाला, गरम मसाला, हळद हे सगळं लावून मी अर्धा तासासाठी बाजूला झाकून ठेवलं। आता फोडणीची तयारी। तेल तापलं, आता कांदा घातला। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला। कोथिंबीर, कढीपत्ता घातला। घरगुती मालवणी मसाला आणि गरम मसाला तेलामध्ये चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। चिकन हे फोडणीवरच अवलंबून असतं। फोडणीमध्ये साहित्य सगळं प्रमाणशीर पडलं तरच चिकन टेस्टी लागतं। हळद घातली, आता चिकन घालूया आणि तेलामध्ये चांगलं 2 मिनटं बारीक गॅसवरती परतून घ्यायचं। गॅस हा शेवटपर्यंत बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच आपण शिजून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवलं, झाकणवरती पाणी ओतायचं आणि ह्याच पाण्याच्या वाफेवरती मटण शिजतं। हे बघा, आता परत परतून घ्यायचं। असं 2-2 मिनिटांनी परतून घ्यायचं आहे, नाहीतर खालती लागण्याची शक्यता असते। पाण्याचा वापर चिकनमध्ये अजिबात करायचा नाही। असं आपण 15 मिनटं तरी शिजवायचं आहे, एकदम बारीक गॅसवरती। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नकात। आणि अशा प्रकारे तुम्ही चिकन करून बघा, खूप टेस्टी चिकन होतं। त्याच्यामध्ये अजिबात पाणी नसल्यामुळे खूप छान लागतं, नक्कीच तुम्हाला आवडेल। ओलं खोबरं, कांदा, लसूण हे भाजलेलं वाटण आहे ते आता आपण घालून घ्यायचं, आपल्या आवडीनुसार घालायचं। आता मी 1च चमचा पाणी ओतलं आहे हे भांडं धुवून फक्त। मी वाटण न घालता जरी हे चिकन खाल्लात तरी छान लागतं। वाटण घालून झाल्याच्या नंतर मी 4-5 मिनटं एकदम बारीक गॅसवरती मुरत ठेवणार आहे। हे बघा, आता आपलं चिकन झालेलं आहे। किती सुंदर दिसत आहे बघा। दाखवते मी तुम्हाला आता, बघा। हे बघा, आणि हे सुकल्याच्या नंतर आणि घट्ट होणार आहे। आता कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा, झाकून ठेवायचं।